brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 95 महाराष्ट्र सार्वजनिक विश्वास व्यवस्था तिसरी सुधारणा विधेयक 2025 विधान परिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहात वाचलं ना आपण. प्रस्ताव असा आहे की 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 95 महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था तिसरी सुधारणा विधेयक 2025 विधानात घेण्यात यावेत. भास्करराव जाधव साहेब बोला. अध्यक्ष महोदय, एखादं विधेयक लहान आहे, मोठं आहे, एक वाक्याचं आहे किंवा ते सर्वसंमतीनं एका मांडलं आणि मंजूर करून घेण्यासारखी सुद्धा विधेयक असतात, याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. परंतु अध्यक्ष महोदय, आपण सगळ्याच प्रथा परंपरा, सगळ्यांचे हक्क हे आपण आता डावलणं मारणं हीच काम सुरू होतंय की काय, मला भीती वाटते. याचं कारण असं अध्यक्ष महोदय, सर्वसाधारणपणे आज ऑर्डर ऑफ डेवर किती बिलं दाखवलेली आहेत. ही बिलं मंजूर करून घेत असताना यातली आज किती बिलं मंजूर करायची आहेत, या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय आपण पुढाकार घेऊन गटनेत्यांना बोलवण्याची प्रथा सभागृहामध्ये आहे. संसद कार्यमंत्र्याला बोलवण्याची प्रथा आहे. ज्या विभागाचं बिल असेल त्या मंत्र्यांना बोलवण्याची प्रथा आहे. आणि आज आपण 3 बिलं काढूया, 4 बिलं काढूया, 2 बिलं काढूया, तुम्ही विरोधी पक्ष म्हणून आम्हाला सहकार्य करा, अशी सांगण्याची प्रथा आणि विरोधी पक्षाचा मान सन्मान राखण्याची प्रथा आहे. मला माहीत नाही आपण हे सकाळी कोणाला बोलवलं काय, मला नसेल बोलवलं हरकत नाही, कारण माझ्या पक्षाचा गटनेता मी आहे, मला बोलवलं नाही. पण बाकी कोणाला आपण बोलवलं का? सत्ताधारी पक्षाचे, विरोधी पक्षाच्या लोकांना बोलवलं का की आपण आज किती बिलं काढायची आहेत म्हणून? अशा पद्धतीनं कधीही उठायचं, बिल वाचा, लगेच काढून टाका. काय चाललंय काय सभागृहामध्ये? कुठल्याच बाबतीत जर या ठिकाणी आपण ठरवतोच नियम, सभागृहाचे काही नियम आहेत की नाही, काही प्रथा परंपरा आहे की नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आपण या बिलावर, हे बिल जरी छोटं असलं तरी सुद्धा माझी आपल्याला विनंती आहे की आपण आग्रह न करताना, वास्तविक हा हक्क आमचा आपण डावललेला आहे. संसद कार्यमंत्र्यांनी सुद्धा आमच्याकडे संपर्क साधलेला नाही, संबंधित मंत्र्यांनी सुद्धा आम्हाला विनंती केलेली नाही की माझं एवढं हे बावनकुळे साहेब इथं बसलेत, या बावनकुळे साहेबांचं जे जे विधेयक असतं ते आल्याबरोबर आम्ही दोघे चौघेजण कोण असतात त्यांना विनंती करतात, भास्करराव छोटा आहे, अहो काय छोटा आहे, कशाला, नाही नाही काढून टाकूया, जयंतराव काढून टाकूया. आम्ही पण माणसंच आहोत, आम्हालाही सभागृहात या ठिकाणी डेकोरम राखायचं आहे, सभागृहाचं कामकाज आम्हाला सुद्धा उरकायचं आहे. आणि म्हणून माझं अध्यक्ष म्हणणं आहे की आपण या विधानमंडळामधला आमचा विरोधी पक्षाचा अधिकार डावलताय, आमचा हक्क डावलताय, सातत्यानं आमचा उपमर्द होतोय, आम्हाला अवमानित केलं जातंय. आणि आम्हाला गृहीत धरून कामकाज तुम्ही करणार असाल तर हे कामकाज तुम्ही आता हे विधेयक घेऊ नये आणि विरोधी पक्षाचा सन्मान करावा, हा माझा आग्रह वजा विनंती आहे अध्यक्ष महोदय. आणि आपण उद्यापासून किती विधेयक घेणार याची चर्चा करा आणि निर्णय करा. त्यापेक्षा तुम्ही सरळ सांगा की विरोधी पक्षाला आम्हाला इथं काही गरज नाही, बसण्याची आवश्यकता नाही, निघून जा, आमचा आम्ही कारभार चालवू, आमचं आम्ही ठरवू, निघून जायचं का गपचूप बसायचं का नुसतं मम म्हणायचं, आम्ही ठरवून जाऊ. सुप्रीम कोर्टाने अच्छा होऊ द्या, त्यांना बोलू दे ना. तुम्हाला माझ्याकडनं रुलिंग पाहिजे का? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, बसा 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 बसा. आता त्यांचं रुलिंग तर देतो. सत्ता पक्षाचा 293 आहे अध्यक्ष महाराज. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती फार बिकट आहे आणि सत्ताच पक्षाने आज 293 शेतकऱ्यांवर आणलेला आहे. आता आपले 5 वाजता आहेत अध्यक्ष महाराज. आपण मगाशी मी म्हणाला किती बिलं काढणार, तर तुम्हीच इशारा केला की 2 काढून आणि मग चर्चा करू. ठीक आहे, इशाऱ्यानं झालं ते, काही आपण तुम्ही याला बोलले नाही. पण अध्यक्ष महाराज, शेतकरी हा इथं दुर्लक्षित करायचा की रात्री 10 वाजेपर्यंत चर्चा करायची, 12 वाजता चर्चा करायची, असं काय मत असेल तर तसं सांगा अध्यक्ष महाराज. बिल छोटा आहे की मोठा हा भाग नाही आहे अध्यक्ष महाराज. मगाशी म्हणालात मंत्री, महसूल मंत्री म्हणालेत की एकमताने करा, तर मी एकमताने आपल्याला सांगितलं एकमताने करा. मुद्दा कायदा तयार करत असतो आपण, जनतेच्या हितासाठी करतो, पण आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची अवस्था खराब आहे आणि मला असं वाटतं की आता हे थांबवावं आणि शेतकऱ्यांची चर्चा या सभागृहात सुरू करावी, अशी माझी विनंती आहे. ठीक आहे.
सन्मान्य सदस्य भास्करराव जाधव साहेबांनी इकडे आत्ता जो मुद्दा मांडला, आपलं सभागृह हे कायदेमंडळाचं, विधिमंडळ म्हणजेच कायदेमंडळाचा एक भाग आहे आणि त्यामुळे या सभागृहात कायदे बनणं अपेक्षित आहे, त्याच्यावरती चर्चा होणं आवश्यक आहे, चर्चा त्याच्यावरती होऊन सगळ्यांना सहभाग घ्यायची संधी देणं हे पण आवश्यक आहे.